न्यूज समोर येते। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झालाय। गाडी चालवताना कुत्रा आडवा आल्याने कुत्र्याला वाचवण्याच्या नादात हा अपघात झाल्याचं कळतंय। कुत्र्याला वाचवताना नियंत्रण सुटल्याने कार थेट डिवायडर ओलांडून पलीकडच्या साईडला गेली आणि तेथील एका कारला धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झालाय, तर दुसऱ्या कारमधील दोघं हे गंभीर जखमी झालेत। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याशी। बालाजी, सणासुदीच्या काळामध्ये हा अपघात झाला, चौघांचा मृत्यू झाला, काय अधिकची माहिती आहे? प्रियंका, खूपच धक्कादायक घटना आहे। सोलापूर हैदराबाद महामार्ग राष्ट्रीय महामार्ग आहे। हा अपघात उमरगा तालुक्यातील दाळिंबे येथे घडला आहे। खासमपूर बिदर येथून जे आहे ते धाराशिव जिल्ह्यातून चौघजण जे आहे ते तिकडे बिदरकडे जात होते आणि त्यावेळी जो आहे तो गाडीला यांच्या कुत्र जे आहे ते आडवा आला आणि त्या कुत्र्याला वाचवण्यासाठी यांनी प्रयत्न केला, मात्र गाडीची स्पीड जास्त असल्यानं गाडी रस्ता क्रॉस करून ज्या पलीकडल्या रॉंग साईडने जे आहे ती पलीकडल्या ह्या गाडीला जी आहे ती जाऊन धडकलेली आहे आणि त्याच्यामध्ये जागीच चौघा जणांचा जे आहे ते मृत्यू झालेला आहे। दोघ जण जे आहे ते गंभीर जखमी झालेले आहेत। हे जे मयत झाले ते आहेत ते खासमपूर बिदर येथील असून त्यांचा मृतदेह जे आहे ते धाराशिव जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयात सध्या आहे आणि दोन जे आहेत त्यांच्यावरती उपचार देखील सुरू आहेत। मात्र प्रियंका, या अपघाताचं कारण जर बघितलं तर गाडीला सहसा हायवे राष्ट्रीय महामार्ग आहे आणि या महामार्गावर तसा अपघात होत असत, मात्र याला गाडीला जे कुत्रं अडवलं आणि त्या कुत्र्याला वाचवण्याच्या नादात जे आहे ते सणासुदीच्या कालावधीत 4 जणांचा जीव गेलाय। त्यामुळे कुठेतरी या घटनेबाबत जी आहे ती मोठी हळहळ व्यक्त केली जाते आहे। निश्चितच एका श्वानाला वाचवताना या सगळ्यांनी आपला जीव गमावलाय। बालाजी, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। दिवाळी आली की भेसळयुक्त मिठाई ही बाजारामध्ये दाखल होते, पण त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये सामान्य नागरिक मिठाईऐवजी ड्रायफ्रुट्सकडे वळलेत। पण आता तेही सेफ नाहीयेत। भेसळखोरांनी तिथे देखील भेसळ करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे डोळे झाकून नाही तर खात्री करूनच ड्रायफ्रूटची खरेदी करा। ड्रायफ्रूट खरेदी करताय? सावधान, ड्रायफ्रुट्सना दिला जातोय केमिकलचा मुलामा। भेसळयुक्त ड्रायफ्रुट्स हिरावतील दिवाळीचा गोडवा। आकर्षक पॅकिंगमध्ये विक्रीसाठी ठेवलेले हे ड्रायफ्रुट्स बघा। तुकतुकी तसेच चकाकी असलेले काजू, बदाम, मनुके पाहून कुणालाही खरेदीचा मोह होईल। पण सावधान, या ड्रायफ्रूटची खरेदी तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते। कारण हे ड्रायफ्रुट्स दिसायला जरी उत्तम दर्जाचे वाटत असले तरी त्यांचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे। या ड्रायफ्रुट्सवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे। मनुक्यांवर चकाकी येण्यासाठी त्यांच्यावर रासायनिक पावडर टाकण्यात येते। त्याआधी केमिकलयुक्त पाण्यात ते धुतले जातात। निकृष्ट दर्जाच्या ड्रायफ्रुट्सची विक्री करून कमाई करण्याचा हा नवा प्रकार नवी मुंबई APMC मार्केटमधला असल्याचं सांगण्यात येत आहे। केवळ मनुकेच नव्हे तर काजू, बदाम आणि इतर ड्रायफ्रुट्सवर सुद्धा अशीच प्रक्रिया केली जाते। अतिशय गलिच्छ अशा वातावरणात हे ड्रायफ्रुट्स जमिनीवरतीच टाकण्यात आल्याचं या व्हिडिओत दिसतंय। मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेच्या आवारात खाद्यपदार्थांसाठी केवळ विक्रीच परवानगी आहे असं असताना देखील हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी रश्मी वंजारी यांनी पाहणी दौरा केल्यामुळे मार्केट परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। आता आपण विकत घेतलेले ड्रायफ्रुट्स हे निकृष्ट दर्जाचे आहेत किंवा रासायनिक प्रक्रिया केलेले आहेत ते कसं ओळखायचं ते पाहूया। नकली ड्रायफ्रुट्स कसे ओळखायचे? बदाम हातावर घासून बघायचे। त्याचा रंग निघाल्यास ते भेसळयुक्त असल्याचं स्पष्ट होतं। जे मनुके ओलसर असतात ते प्रक्रिया केलेले असू शकतात, त्यातून सल्फरचा वास येतो। हाताने दाबून बघितले असता त्यातून पिवळ्या रंगाचा रस निघतो। चांगले काजू हे नेहमी पांढरे शुभ्र किंवा ऑफ व्हाईट रंगाचे असतात। ते पिवळसर किंवा तेलकट असतील तर ते नकली असतील। पिस्ते हे नेहमी कडक असतात, त्यात जरा जरी नरमपणा आला असेल तरीही ते नकली आहेत असं समजावं। नकली किंवा प्रक्रिया केलेले ड्रायफ्रुट्स खाल्ल्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवू शकतात। आरोग्यावर काय परिणाम? पोटदुखी, उलट्या, जुलाब, पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात। एकीकडे मुंबईत ही परिस्थिती असताना तिकडे पुण्यात मात्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईत सुमारे 2 कोटींचा विविध पदार्थांचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आलाय। यात खवा, मावा, गाईचं तूप, खाद्यतेल, पनीर, बटर, दूध यांचा समावेश आहे। त्यामुळे सणासुदीच्या या दिवसात ग्राहकांनी सजग राहणं गरजेचं आहे।
नवी मुंबईहून विश्वनाथ सावंतसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत.